दिनांक 1 मार्च रोजी मराठी पत्रकार भवन येथे सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसन्मान मोर्चा संदर्भात माध्यमांना माहिती दिली। दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजता घटना इतिहास संशोधक श्री इंद्रजित सावंत कोल्हापूर यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आणि श्री इंद्रजित सावंत यांच्यासोबत चर्चा करताना राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये आपत्तिजनक विधान केलं। त्याचप्रमाणे अतिशय अपमानास्पद भाषेमध्ये उल्लेख केला। ही अतिशय गंभीर बाब आहे। अलीकडे राज्यात महापुरुषाबाबत अशा प्रकारच्या घटना सतत घडत आहे। या संभाषणादरम्यान सदर व्यक्तीने आपले नाव प्रशांत कोरटकर असे सांगितले। तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा उल्लेख करत जातीय तेढ निर्माण होईल असे धमकीवजा कृत्य केले। त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे। याचा निषेध म्हणून अमरावती जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं शिवसन्मान महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। हा महामोर्चा सोमवार दिनांक 3 मार्च रोजी डॉक्टर भाऊसाहेब देशमुख स्मारक पंचवटी चौक येथून निघेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इरविन चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचेल। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विस्तृत निवेदन देण्यात येईल। या संदर्भात या पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली। तर प्रहार पक्षाचे माजी मंत्री बच्चू कडू या मोर्चात उपस्थित राहणार असल्याचं जिल्हाध्यक्ष वसू महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी पत्रकार परिषदेला विविध संघटना व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या पत्रकार परिषदेला प्रवीण मनोहर, मैफिली पाटील, मनाली ताडे, अजय लोंढे, अरविंद गावंडे, नितीन मोहोळ, जिथे दुधाने, बसू महाराज, अभिजित देशमुख, राजेंद्र ठाकरे, मिराज खान पठाण, महेश देशमुख, प्रशांत शिरभाते, वसू महाराज उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।